युनिट अँड डिमेन्शनचं सेकंड पार्ट म्हणजेच डिमेन्शन स्टार्ट करायचे आहेत. ॲस्टरडे आपण 11वी फिजिक्स चालू केलेलं होतं आणि 11वी फिजिक्समध्ये फिजिकल वर्ल्ड हा पहिला टॉपिक आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फिजिकल वर्ल्ड या टॉपिकमध्ये सगळ्या बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यानंतर येणारा सेकंड टॉपिक आहे की ज्या टॉपिकमधलेच किंवा ज्या टॉपिकपासूनच एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात तो टॉपिक म्हणजे युनिट अँड डिमेन्शन. तर आज आपल्याला युनिट अँड डिमेन्शनमधील डिमेन्शन हा प्रकार शिकायचा आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण शिकलोत फिजिकल क्वांटिटी, फिजिक्स, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आणखीन छानपैकी समजून घ्यायचं असेल तर याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितल्यानंतरच हा व्हिडिओ बघा आणि रिटर्न नोट्स व्हिडिओ बघत असताना प्रिपेअर करा. तर सुरुवात करूयात. आजचा आपला पॉईंट ज्याचं नाव आहे डिमेन्शन. सो लेट्स सी व्हॉट इज डिमेन्शन. तर बघा डिमेन्शन काय प्रकार असतो. डिमेन्शन हा पॉईंट 11वी फिजिक्सच्या सेकंड टॉपिकमधला आहे युनिट अँड डिमेन्शन. 11वी फिजिक्सचा पहिला टॉपिक फिजिकल वर्ल्ड आणि 11वी फिजिक्सचा दुसरा टॉपिक युनिट अँड डिमेन्शन. युनिट आणि डिमेन्शनमध्ये हा डिमेन्शन प्रकार. युनिट काय असतं काल बघितलं आपण की कंपॅरिझन आहे की फिजिकल क्वांटिटी एखादी कंपेअर करायची आहे तर युनिटचा उपयोग केला जातो. एखादी स्टँडर्ड सिस्टम ते कंपॅरिझन अगोदरच ठरवते. म्हणजे 1 किलो म्हणजे किती अमाऊंट हे डिसाइडेड असतं. ग्राम म्हणजे किती अमाऊंट. सो अशा पद्धतीनं युनिट इज अ जस्ट कंपॅरिझन. MKS, CGS, FPS अशा वेगळ्या युनिट मेजर करण्यासाठीच्या सिस्टम आहेत. त्यानंतर SI सिस्टम आलं, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ डी युनिट, हे सगळे प्रकार. तर आज आपल्याला बघायचं आहे डिमेन्शन. तर बघा हे युनिट वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळे युनिट यूज केले जातात. सो डिमेन्शन हे युनिक असतात. म्हणजे कुठं जरी गेलात तरी डिमेन्शन चेंज होणार नाहीत. पण हा डिमेन्शन प्रकार असतो काय तर हा डिमेन्शन प्रकार आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं. मी अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीपासून बनलेली आहे. समजा एरिया मीटर स्क्वेअर, लेंथ इंटू लेंथ. So each and every derived physical quantity is made up from fundamental physical quantity. तर derived physical quantity ला fundamental physical quantity च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करणं म्हणजे त्याचे डिमेन्शन लिहिणं. काय असतात डिमेन्शन त्याची आपण डेफिनेशन बघूयात अगोदर आणि त्यानंतर वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डिमेन्शन शोधूया. सो लेट्स सी व्हॉट इज डिमेन्शन. डिमेन्शन इज द पॉवर. डिमेन्शन म्हणजे काय आहे पॉवर. डिमेन्शन इज द पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट आर रेस्ड. टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेस्ड टू obtain derived unit. डिमेन्शन म्हणजे काय असतात पॉवर असतात. कशाचे पॉवर फंडामेंटल युनिट्सचे पॉवर. आणि कशासाठी असतात हे टू ऑब्टेन डिराइव्ड युनिट. डिराइव्ड युनिट ऑब्टेन करण्यासाठी फंडामेंटल युनिट पॉवरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करणं म्हणजे डिमेन्शन. समजा एरिया म्हणजे काय मीटर स्क्वेअर. एरियाचा फॉर्म्युला काय असतो लेंथ इंटू ब्रेड्थ. पण दोन्हीही लेंथ आहेत. तर एरियामध्ये किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आल्यात 2. कुठली आली L. सो L ॲज लाईक दिस राईट L. आणि किती वेळेस आली 2 वेळेस. तर हे लिहिणं म्हणजे तुम्ही एरियाचे डिमेन्शन सांगतायत असं. तर बघा एकूण 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत आणि त्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटींना तुम्हाला त्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटींना त्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पहिली फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे मास. आणि माससाठी डिमेन्शनमध्ये एक्सप्रेस करण्यासाठी तुम्ही सिम्बॉल यूज करा कॅपिटल M आणि मग त्याला नंतर ब्रॅकेटमध्ये लिहा. लेंथसाठी यूज करा कॅपिटल L. टाईमसाठी यूज करा इन ब्रॅकेट कॅपिटल T. त्याच्यानंतर येतं करंट.
करंटसाठी यूज करा इन ब्रॅकेट कॅपिटल ए और कॅपिटल आय. करंटचं युनिट ॲम्पियर असतं, तर कधी कधी कॅपिटल ए किंवा कॅपिटल आय यूज केलं जातं करंटचे डिमेन्शन सांगण्यासाठी. त्याच्यानंतर येतं टेम्परेचर. टेम्परेचर केल्विनमध्ये मोजतात, सो याच्यासाठी सिम्बॉल यूज केला जातो कॅपिटल के और थीटा. कधी कधी थीटा पण यूज करतात, कधी कधी कॅपिटल के ही यूज केलं जातं. क्वेश्चननुसार तुम्ही ते डिसाईड करू शकतात. नंतर काय, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स एक्सप्रेस केलं जातं मोल, सो MOL. आणि लास्ट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं CD. तर हे सिम्बॉल यूज केले जातात टू फाइंड आउट द डिमेन्शन. म्हणजे मास किती वेळेस आहे त्या डिराइव्ड युनिटमध्ये, लेंथ किती वेळेस आहे, टाईम किती वेळेस आहे, हे सांगण्यासाठी या सिम्बॉलचा यूज केला जातो आणि त्यांना ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं. मोस्ट ऑफ द डायमेन्शन हे MLTच्या फॉर्ममध्ये येतात. म्हणजे त्या डिराइव्ड युनिटमध्ये किंवा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीमध्ये मोस्टली लेंथ, मास आणि टाईम असतं. सो मग काय करायचं, तर डिमेन्शन मोस्टली MLTच्या फॉर्ममध्ये लिहायचे. पण जर ही क्वांटिटी नसेल त्या डिराइव्ड युनिटमध्ये किंवा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीमध्ये, तर त्यावेळेस इथं 0 घ्यायचं. कारण ही टर्म नाही हे आपल्याला या M0 असं लिहिल्याच्यानंतर सांगता येऊ शकतं. तर डिमेन्शन इज दी पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड टू ऑब्टेन डिराइव्ड युनिट. डिमेन्शन कसे एक्सप्रेस करायचे त्याच्यासाठी सिम्बॉल लिहिलेले आहेत. मोस्टली MLTच्या फॉर्ममध्ये डिमेन्शन लिहायचे. ह्या झाल्या काही डिमेन्शनच्या बाबतीतच्या बेसिक गोष्टी. यानंतर आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डिमेन्शन शोधूयात. सो आता आपण डिमेन्शन फाइंड आउट करूयात. हे सगळं नोट डाऊन करून घ्या आणि वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डिमेन्शन फाइंड आउट करायला शिका. डिमेन्शन हा फिजिक्सचा खूप महत्त्वाचा रोल आहे. हे डिमेन्शन नंतर प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला रिवाइज करायचे आहेत. सो हे पहिले 2-3 टॉपिक म्हणजे फिजिकल वर्ल्ड, त्यानंतर युनिट अँड डिमेन्शन, वेक्टर, हे तुम्हाला बेसिक फिजिक्स अंडरस्टँड करण्यासाठी युजफुल असतात. ह्या तिघांवरच बेस्ड पुढचं सगळं फिजिक्स असतं. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ही फिजिक्सची लँग्वेज आहे. फिजिक्स शिकण्यासाठी हे 2-3 टॉपिक येणं गरजेचं आहे. पहिला टॉपिक इंटरेस्ट डेव्हलप करून देतो आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टॉपिकपासनं किंवा दुसऱ्या टॉपिकपासनं तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये यांच्यावर बेस्ड प्रश्न विचारले जातात. तर आपण डिमेन्शन शोधूयात आता. पहिल्यांदा बघा एरिया. डिमेन्शन शोधत असताना तुम्हाला एकतर त्या फिजिकल क्वांटिटीचं फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे किंवा युनिट माहीत असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे एरियाचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ, आणि युनिट काय असतं, मीटर स्क्वेअर. ओके, मीटर स्क्वेअर म्हणजे 2 वेळेस काय आहे, लेंथ. ब्रेडसुद्धा लेंथच आहे. सो कशामध्ये मोजतो येतं आपण, मीटर स्क्वेअरमध्ये. MLTच्या फॉर्ममध्ये डिमेन्शन लिहायचे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा M आहे का या एरियामध्ये, नाही, 0. L आहे का, हो आहे. लेंथ किती वेळेस आहे, 2 वेळेस. सो LT. टाईम आहे का, नाही, सो 0. सो दिस इज द डिमेन्शन ऑफ एरिया. हे कशाचे डिमेन्शन भेटले तुम्हाला, एरियाचे. ओके, तर लक्षात ठेवा दिस इज द डिमेन्शन ऑफ एरिया. आता बघा व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. युनिट काय असतं व्हॉल्यूमचं, मीटर क्यूब. म्हणजे 3 वेळेस लेंथ आहे. तर याचे डिमेन्शन कसे लिहिणार, M0 टाइम्स, L 3 टाइम्स अँड T अगेन्स 0 टाइम्स. ओके, नंतर काय आहे, वेलॉसिटी. तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं वेलॉसिटीचे डिमेन्शन सांगा. तर वेलॉसिटी तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकलेले आहात. तर वेलॉसिटी काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारची लेंथच आहे ना, शॉर्टेस्ट डिस्टन्स इन बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. इनिशियल अँड फायनल पोझिशन इन बिटवीन असं न म्हणता फ्रॉम इनिशियल टू फायनल पोझिशन असं घ्यायचं असतं डिस्प्लेसमेंट. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे आपण सगळं मोशनमध्ये परत एकदा रिवाइज करणार आहोत. सो डिस्प्लेसमेंटसुद्धा एक लेंथच आहे. सो
हे मीटर आणि टाईम सेकंड. तर वेलॉसिटीचं असं युनिट काय, मीटर पर सेकंड. एम आहे का वेलॉसिटीमध्ये, नाही. सो एम 0. लेंथ आहे, लेंथ म्हणजे डिस्प्लेसमेंट, मीटर युनिट आहे त्याचं. सो लेंथ 1 टाईम आणि टाईमसुद्धा 1 टाईम. पण टाईम डिनॉमिनेटरला आहे आणि हा वरती गेल्यानंतर याचा पॉवर मायनस होईल, म्हणून डिमेन्शनमध्ये टीचा पॉवर तुम्हाला -1 असा घ्यावा लागेल, कारण टाईम कुठं आहे, डिनॉमिनेटरला. आता बघा पुढची फिजिकल क्वांटिटी आहे स्पीड. स्पीडचा परत फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स बाय टाईम. युनिट काय परत स्पीडचं, सेम वेलॉसिटीसारखंच, मीटर पर सेकंड. डिस्टन्स मीटरमध्ये, टाईम सेकंदामध्ये. परत डिमेन्शन तेच, मास 0 टाईम, लेंथ 1, टी -1. म्हणजे वेलॉसिटी आणि स्पीड या दोघांचे डिमेन्शन सेम भेटत आहेत. म्हणजे युनिट जर सेम असेल तर डिमेन्शनसुद्धा कसे असतात, सेम असतात. नेक्स्ट बघूयात आपण ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन काय असतं, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. काय फॉर्म्युला, याचा युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजे वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड आणि टाईमचं सेकंड. सो सेकंड 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 स्क्वेअर. बघा मीटर 1 टाईम म्हणजे लेंथ एम, परत ॲक्सेलरेशनमध्ये 0. मीटर एकदा आहे, सो L1 आणि इथं सेकंड स्क्वेअर आहे. ओके, बघा वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आणि हे अगोदरचं टाईम. सो डिस्प्लेसमेंट 1 टाईम आणि टाईम 2दा आहे, म्हणून T -2 का घेतलं, कारण की टाईम डिनॉमिनेटरला आहे. नंतर आपण डिमेन्शन शोधूयात, फोर्स. ओके, फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन किंवा kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा मास kg आणि ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. डिमेन्शन काय येतील परत याचे, म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला ह्या सगळे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहेत आणि आपण यांना फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतोय. हे kg म्हणजे मास फंडामेंटल, मीटर लेंथ फंडामेंटल, सेकंड स्क्वेअर टाईम फंडामेंटल. ओके, तर मास 1 टाईम kg फॉर्म्युल्यावरनं घेऊ शकतात किंवा युनिटवरनं तुम्ही डिमेन्शन काढू शकतात. लेंथ 1 टाईम मीटर आणि सेकंड स्क्वेअर डिनॉमिनेटरला आहे, पर सेकंड स्क्वेअर. सो T -2. ओके, सो हे कशाचे डिमेन्शन भेटले तुम्हाला, फोर्सचे. फॉर्म्युल्यावरनं कसे काढणार, मासचे m⁻⁴ आणि ॲक्सेलरेशनचे इथं शोधलेले आहेत, L1 T -2. तर यामध्ये फोर्सचे डिमेन्शन परमनंट मेमोरीमध्ये सेव्ह करायचे आहेत तुम्हाला. डिमेन्शन ऑफ फोर्स इज m1 L1 T -2. हे लक्षातच ठेवायचे, हे विसरायचे नाही का, कारण की हे जर लक्षात असतील तर तुम्हाला पुढच्या फिजिकल क्वांटिटीचे डिमेन्शन काढणं खूप सोपं. डायमेन्शन काढूयात आपण. बघा मोमेंटम. मोमेंटम काय असतं, मास इंटू वेलॉसिटी. ओके, तर मास आणि वेलॉसिटी यांचं प्रोडक्ट म्हणजे मोमेंटम. याचं असं युनिट असतं kg मीटर पर सेकंड, kg मीटर पर सेकंड. तर याचे डायमेन्शन्स असतील, मास इंटू वेलॉसिटी आहे, सो m1 L1 T -1. ओके, नेक्स्ट बघूयात वर्क. वर्क काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किंवा Fs cos θ. परत एकदा लक्षात ठेवा, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी ज्या असतात त्यांना युनिट असतं पण डायमेन्शन नसतात. म्हणजे कॉस थीटा डायमेन्शन लेस आहे, कॉस थीटाची व्हॅल्यू नंबरच्या फॉर्ममध्ये येते आणि नंबरला डायमेन्शन नसतात. फोर्सचे डायमेन्शन लर्न करून ठेवायला सांगितले होते मी तुम्हाला, m1 L1 T -2. डिस्प्लेसमेंट बोले तो लेंथ, सो दिस विल बी Lचा पॉवर 1. तर वर्कचे डिमेन्शन होतील m L2 T -2. आता बघूयात एनर्जी. एनर्जीचे डिमेन्शन काढायचे आहेत आपल्याला. तर एनर्जीचं असं युनिट काय असतं,
जूल. आणि वर्कचं SI युनिट काय असतं जूल. म्हणजे काय न्यूटन मीटर. वर्क अँड एनर्जी हॅव सेम युनिट म्हणजे डिमेन्शन सेम. तर एनर्जीचे डिमेन्शन आपल्याला भेटतील m1L2 T-2. नंतर विचारले कायनेटिक एनर्जीचे डिमेन्शन. तर लक्षात ठेवा कायनेटिक एनर्जी सुद्धा जूलमध्ये मोजली जाते. सो एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी किंवा सगळ्या एनर्जीचे डिमेन्शन सेम असतात. तरी आपण कायनेटिक एनर्जीचे काढूयात बाय युझिंग फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 12mv². नंबरला डिमेन्शन नसतात. मासचे डिमेन्शन m⁻⁴. वेलॉसिटी म्हणजे काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 2दा डिस्प्लेसमेंट L2 आणि डिनॉमिनेटरला 2दा टाईम म्हणून T⁻². ओके. सो दिस विल बी द डिमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी सेम ॲज द एनर्जी. म्हणजे सगळ्या एनर्जीचे डिमेन्शन हे सेमच असतात. आता बघूयात पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो mgh. m मास, h हाईट आणि g म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी ॲक्सेलरेशन आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येणारं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या कॅपिटल जीचे डिमेन्शन असतील स्मॉल जीचे डिमेन्शन असतील ॲज लाईक ॲक्सेलरेशन चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. सो L1 T-2. सो आपण इथं लिहूयात सगळे m1 मासचे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे L1 T-2 आणि हाईटचे वन्स अगेन L1. सगळे ॲड केल्यानंतर आपल्याला भेटेल m1 L2 T-2. ओके. डायमेन्शन शोधूयात. बघा नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आहे पॉवर. डिमेन्शन सांगण्यासाठी तुम्हाला एकतर फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे किंवा त्याचं SI युनिट. पॉवर काय असतं एनर्जी अपॉन टाईम और वर्क अपॉन टाईम. पॉवरचं युनिट असतं वॅट. सो बघा एनर्जीचे डिमेन्शन. एनर्जी म्हणजे काय वर्क म्हणजे काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मी तुम्हाला डिस्प्लेसमेंटचे लर्न करायला सांगितले होते तर फोर्सचे लर्न करायला सांगितले होते. m1 L1 T-2. डिस्प्लेसमेंटचे डिमेन्शन Lचा पॉवर 1 आणि टाईमचे Tचा पॉवर 1. हा Tचा पॉवर वरती गेला तर T-1 होईल. याच्यात ॲड झाल्यावर T-2 + -1. सो दिस विल बी m1 L2 T-3. ओके. सो दिस विल बी द डिमेन्शन ऑफ पॉवर. आता बघूयात आपण डिमेन्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. आता याच्यातल्या काही फिजिकल क्वांटिटी तुम्हाला माहीत असतील काही माहीत नसतील. ज्या माहीत नाही आहेत त्या आपल्याला 11th-12th मध्ये शिकायचे आहेत पण त्यांचे डिमेन्शन कसे काढायचे हे आपण याच टॉपिकमध्ये बघणार आहोत. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय असतं लिनियर वेलॉसिटी अपॉन रेडियस. ओके. तर लिनियर वेलॉसिटीचे डिमेन्शन तुम्हाला माहिती आहेत डिस्टन्स अपॉन टाईम. सो दिस इज m0 L1 अँड T-1 डिस्टन्स अपॉन टाईम आणि ह्या रेडियसचे Lचा पॉवर 1 कारण लेंथ आहे. सो दिस L अँड L गेट कॅन्सल. सो डिमेन्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी इज m0 L0 T-1. ओके. आता बघूयात आपण फ्रिक्वेन्सी. सो व्हॉट इज फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ सायकल टेक्स प्लेस विदिन अ युनिट टाईम और 1 सेकंड. काय फॉर्म्युला असतो फ्रिक्वेन्सीचा 1/T रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. सो डिमेन्शन ऑफ फ्रिक्वेन्सी m0 L0 T-1 सेम ॲज अ अँग्युलर वेलॉसिटी. आता अँग्युलर फ्रिक्वेन्सीचे डिमेन्शन बघूयात. अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 2πT. सो वन्स अगेन 2π/T. ओके. तर याचे डिमेन्शन असतील m0 L0 T-1. हे अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँग्युलर व्हेलॉसिटी. आणखीन एक टर्म आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन. या सगळ्या टर्म किंवा सगळ्या फिजिकल क्वांटिटी तुम्हाला सर्क्युलर मोशन ह्या 11वीच्याच टॉपिकमध्ये शिकायच्या आहेत. अँग्युलर ॲक्सेलरेशन काय असतं अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. तर अँग्युलर वेलॉसिटीचे डिमेन्शन आपण आत्ताच काढलेत m0 L0 T-1. तर आणि हे आणखीन एक T हे वरती गेलं तर हे डिमेन्शन होतील T-2.
ओके. अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला असतो, अँग्युलर एक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो अँग्युलर वेलोसिटी अपॉन टाइम. ओके. सो पावर, अँग्युलर वेलोसिटी, फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता काढूयात आपण टॉर्क. टॉर्क ही फिजिकल क्वांटिटी येणार आहे रोटेशनल मोशनमध्ये, जो तुम्ही 11वी मध्ये शिकणार आहात. टॉर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू साइन थिटा. ओके. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी ह्या डिमेन्शनलेस असतात. सो ही टर्म असेल डिमेन्शनलेस आणि मग फोर्सचे डिमेन्शन लक्षात ठेवलेले आहेत आपण, m1 l1 t-2 आणि हे डिस्टन्स आहे. सो दिस विल बी l1 आणि हे डिमेन्शन होतील l1 l2 t-2. ओके. फिजिकल क्वांटिटीचे डिमेन्शन बघूयात. त्याच्यामध्ये एक आहे प्रेशर. प्रेशरचा काय फॉर्म्युला असतो, फोर्स अपॉन एरिया. फोर्सचे डिमेन्शन लर्न करा काय असतात, m1 l1 t-2. एरियाचे काय असतात डिमेन्शन, लेंथ इंटू लेंथ. सो l2 हे वरती गेलं तर काय होईल m1 l-1 आणि t-2. ओके. तर हे डिमेन्शन भेटले प्रेशरचे. आता आपण बघूयात पुढची फिजिकल क्वांटिटी इम्पल्स. इम्पल्स काय असतं, फोर्स इंटू टाइम. ओके. तर याचे डिमेन्शन फोर्सचे काय असतात m1 l1 t-2 आणि टीचे काय t-1. सो एक t मायनस होईल आणि इम्पल्सचे डिमेन्शन भेटतील तुम्हाला m1 l1 t-1. आणखीन काय असतं बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया. रोटेशनल मोशनमध्ये येणारा हा कॉन्सेप्ट आहे, ही फिजिकल क्वांटिटी आहे. या मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो mr². m म्हणजे मास, r म्हणजे रेडियस. रोटेशनल मोशनमध्ये येणारा कॉन्सेप्ट आहे हा. मास l1, रेडियस म्हणजे लेंथ आहे. सो दिस इज l2 आणि टाइम नाही आहे, सो टीचा पॉवर 0. त्यानंतर आपण डिमेन्शन काढूयात स्ट्रेस. आता हा स्ट्रेस प्रकार येतो इलॅस्टिसिटी, 11वीचा टॉपिक आहे तिथं प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. तर त्याचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया. सो सेम ॲज लाईक प्रेशर. याचे डिमेन्शन असतील फोर्सचे m1 l1 t-2 आणि एरियाचे l2, लेंथ इंटू लेंथ. हे वरती गेल्यानंतर पॉवर मायनस होईल. सो दिस विल बी m1 l-1, वरती गेलं 2 आणि याच्यातून 1 सबस्ट्रॅक्ट केलं आणि t-2. ओके. पुढं असतो स्ट्रेन. स्ट्रेन असतं चेंज इन लेंथ अपॉन लेंथ. सो वरती लेंथ आहे खालती लेंथ आहे, लेंथ गेट कॅन्सल. सो स्ट्रेन इज डिमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. स्ट्रेन इज डिमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. आणखीन एक डिमेन्शनल नसलेली फिजिकल क्वांटिटी बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं, वेलॉसिटी इन अ व्हॅक्यूम, वेलॉसिटी और स्पीड ऑफ लाईट इन अ व्हॅक्यूम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन अ गिवन मीडियम. स्पीडचा रेशो आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो डिमेन्शनलेस. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला ही डिमेन्शन नसतात. आता बघूयात सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन काय असतं, फोर्स अपॉन लेंथ. तर परत फोर्सचे डिमेन्शन m1 l1 t-2 आणि लेंथ काय असेल l1. सो दॅट गेट कॅन्सल. सो डिमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन m1 l0 अँड t-2. मोस्ट इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटीचे डिमेन्शन बघूयात. त्याच्यामध्ये एक कॉन्स्टंट आहे कॅपिटल G, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर याचे डिमेन्शन आपल्याला काढायचे आहेत. तर बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला असतो फोर्स इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 डिवायडेड बाय r². तुम्हाला Gचे डिमेन्शन काढायचे तर Gच्या फॉर्ममध्ये आपण फॉर्म्युला लिहूयात fr² डिवायडेड बाय m1 m2. Gचं युनिट असतं न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². तर युनिटवरून किंवा फॉर्म्युल्यावरून तुम्ही डिमेन्शन काढू शकतात. फोर्सचे डिमेन्शन असतात m1 l1 t-2. fr² म्हणजे रेडियस. रेडियस म्हणजे कोण आहे, लेंथ. सो लेंथ विल बी l2 स्क्वेअर असल्यामुळे. आणि m1 m2 म्हणजे
2 टाइम मास आहे, सो m2. हे m2 वरती गेलं तर -2 होईल, या 1 मधून सबस्ट्रॅक्ट होईल, तर हे होईल m-1. L हे 1 आणि हे 2, हे झालं L3 आणि T-2. सो दिस विल बी द डिमेन्शन ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, फॉर्म्युला किंवा युनिट माहीत असेल तर तुम्ही डिमेन्शन काढू शकतात. पुढं बघा, नेक्स्ट चार्ज. चार्ज काय असतं? करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाइम. सो क्यू इज इक्वल्स टू IT. करंट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, टाइम फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये तर एक्सप्रेस करायचं असतं आपल्याला. तर हे डिमेन्शन होतील m0, L0, T1 आणि करंट एने रिप्रेझेंट करूयात आपण 1 टाइम. ओके, तर हे भेटले चार्जचे डिमेन्शन. आता आपण काढूयात व्होल्टेजचे डिमेन्शन. ओके, तर कसे काढायचे व्होल्टेजचे डिमेन्शन? बघा, व्होल्टेज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो? वर्क अपॉन चार्ज. अमाऊंट ऑफ वर्क डन टेक्स प्लेस बाय मूविंग चार्ज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. देन डिफरन्स इज नोन ॲज पोटेन्शियल डिफरन्स. ओके, तर वर्कचे डिमेन्शन काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय चार्ज. चार्ज काय येईल? IT. ओके, फोर्सचे तर पार्ट आहेत आपल्याला. काय फोर्सचे? m1, L1, T-2. डिस्प्लेसमेंट काय असतं? L1 आणि परत करंट एचा पॉवर 1 T. वन्स अगेन हेअर 1, तर m1 L आणि L2 हे T वरती गेलं, मायनस झालं, हे ॲड केल्यानंतर T-3 आणि हे करंट एचा पॉवर -1. हे डिमेन्शन असतील व्होल्टेज. आणि आता एक लास्ट फिजिकल क्वांटिटी बघूयात आणि तिचे डिमेन्शन काढूयात, ती म्हणजे रेझिस्टन्स. ओके, तर ओहम्स लॉनुसार आपल्याला रेझिस्टन्स काय ते कळलंय. V इज इक्वल्स टू IR. सो R इज इक्वल्स टू V/I. एकच गोष्ट करायची आहे, व्होल्टेजच्या डिमेन्शनमध्ये किंवा व्होल्टेजच्या डिमेन्शनच्या डिव्हिजनमध्ये करंट ॲड करायचं आहे. आत्ताच आपण व्होल्टेजचे काढले, m1, L2, T-3, A-1 डिवायडेड बाय A1. हे 1 वरती गेलं तर -1 होऊन जाईल आणि रेझिस्टन्सचे डिमेन्शन भेटतील m1, L2, T-3, एचा पॉवर -2. ओके, सो दिस विल बी द डिमेन्शन ऑफ अ रेझिस्टन्स. अशा पद्धतीनं कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डिमेन्शन तुम्ही काढू शकतात. हा डिमेन्शन खूप महत्त्वाचा पार्ट आहे फिजिक्समध्ये. हा लर्न करा, अंडरस्टँड करा आणि कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डिमेन्शन काढायला शिका. यासाठी फक्त तुम्हाला 2 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. एक म्हणजे डिमेन्शनल क्वांटिटी किंवा फिजिकल क्वांटिटींचा फॉर्म्युला किंवा त्याचं युनिट. या दोन्हीपैकी एक जर माहीत असेल तर तुम्ही ते डिमेन्शन कॅल्क्युलेट करू शकतात. तर आपण आज इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ओके, सो थँक्यू.